ह्या पुढाऱ्यांचं निरनिराळे काय प्रयोजन असते त्या दृष्टिकोन त्याचं. दत्ता सामंत वाईट आहे माणूस असं आम्ही म्हणत नाही, चांगलं, पण नियोजन करण्यात चूक झाली नाही म्हणून म्हटलं आधीच क्लिअर केलं. तुमच्या बाबतीत हा प्रश्न नाही, परंतु असं वारंवार चर्चा नाक्यावर असतात. गिरणी कामगार संघटना चालवणारे नेते मात्र गडगंज श्रीमंत झाले, कसे? अजूनही आहेत. आज मुंबईमध्ये 81,000 गिरणी कामगार आहेत, पण आंदोलनाला त्यांना बोलवल्यानंतर ते येतच नाही. कदाचित ते कामावर राहिले असतील, नाही चुकीचं नियोजन. आम्ही तक्रार देखील केलेली. हे काय होत आहे, जमिनी असून सुद्धा काय नाही होत आहेत? काय वाटतं कारण काय याच्या? ते गव्हर्नमेंटचा हाच हेतू आहे ना, काय उद्योगपती बाहेरच्या भांडवलदारांना द्यायचं, समजलं की नाही. आता आम्हालाही सांगतात घरं नाही, की मुंबईमध्ये जागा नाही, मग या झोपडपट्टीधारकांना तुम्ही देता ना, SRM देतात ना, मग या झोपडीधारक जे आताचे आहेत त्यांना आमचा काय विरोध नाही. त्यांनी बांधले असतील, त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलं असेल घर, त्याला काय आमचा विरोध नाही, पण आम्हाला घरं मुंबईत का देऊ शकत नाही? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन आणि तसं पाहायला गेलं तर फार जुना विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे, गिरणी कामगारांचा. या गिरणी कामगारांची वाताहत झालेली पूर्ण जगाने पाहिलेलं आहे. असं म्हटलं जायचं फार पूर्वी या गिरण गावातून म्हणजेच मुंबईतून म्हणजेच दक्षिण मुंबईतून या गिरणीच्या या चिमण्यांच्या याच्यातून सोन्याचा धूर निघायचा. याचा अर्थ असा की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून गावखेड्यातून विशेषतः कोकणातून बरेचसे चाकरमानी मुंबईत रोजगारासाठी नोकरीसाठी यायचे आणि पुरेसे असे पैसे कमवले जायचे. त्यांच्या नोकऱ्या स्थिर होत्या. गिरण्यांना चांगलं यश आलेलं, माल चांगल्या प्रमाणात विकला जात होता. परंतु कोण काय जाणे ह्या सगळ्या विषयाला नजर लागली आणि ह्या गिरणी कामगारांच्या संपांना सुरुवात झाली. त्यांच्या मागण्यांना अनुसरून त्यावेळेला जो गदारोळ झाला तो संपूर्ण मुंबईकरांना माहिती आहे. गिरणी कामगारांचा हा संप जगभर प्रसिद्ध झाला, पण या संपानंतर पूर्ण गिरणी कामगारांची वाताहत झाली. त्यांचं बरंचसं नुकसान झालं. त्या गिरणी कामगारांची मुलं गुन्हेगारीकडे वळली. असे अनेक वाईट प्रसंग या ठिकाणी घडलेले आहेत, या दक्षिण मुंबईत घडलेले आहेत. असाच एक विषय घेऊन आणि गिरणी कामगारांच्या घरांचा मूळ मुद्दा घेऊन आम्ही आपल्या सोबत समोर आलेलो आहोत. आपल्यासोबत गिरणी कामगार सेनेचे सेक्रेटरी, जवळजवळ 35 वर्ष त्यांचा या गिरणी कामगारांच्या घरांसाठी किंवा गिरणी कामगारांच्या डेव्हलपमेंटसाठी त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्याचा प्रवास हा 35 वर्ष त्यांनी दिलेली आहेत, असे हे व्यक्तिमत्व गिरणी कामगार सेनेचे सरचिटणीस बाळ खवणेकर आपल्यासोबत आहेत. साहेब, स्वागत आहे आपलं. हा विषय खूप गहन आहे, सेन्सिटिव्ह आहे. ऐकूनसुद्धा मनाचा थरकाप होतो, वाईट वाटतं. कुठेतरी अन्याय झाला आहे गिरणी कामगारांवरती आणि बऱ्याचदा नाक्यावरती चौकावरती बिचारे आपले मध्यमवर्गीय सामान्य आपले गिरणी कामगार, वयोवृद्ध माणसं तिथे बॅनर घेऊन निषेध करत असतात, परंतु त्यांचा आवाज मात्र सरकारपर्यंत पोचत नाही किंवा कुठल्याही सेन्सिटिव्ह नेत्यापर्यंत पोचत नाही. फार वाईट अवस्था वाटते. असो, परंतु आता तुमचा विषय काय सांगताय तुम्ही? ह्या गिरणी कामगारांची जी वाताहत झाली, कशाला आले आपले पूर्वज मुंबईमध्ये गिरण्यांमध्ये नोकऱ्या करायला? जर गावी शेती करूनच जर व्यवस्थित सुखी राहिले असते, इथे आल्यानंतर जी वाताहत झाली ती संपूर्ण पाहिलेली आहे मुंबईने. काय सांगताय? नाही, पूर्वीचे जे वातावरण होतं, उद्योगधंदा जो पहिला सुरू झाला गिरण्यांचा, तो मुंबईमधूनच सुरू झाला आणि त्यामुळे गावातले लोक येऊन मुंबईमध्ये कामाला राहायचे. त्यापूर्वी ज्या गिरण्या होत्या त्या गिरण्यामध्ये अशिक्षितापासून सुशिक्षितापर्यंत प्रत्येकाला नोकरी मिळायची. त्यामुळे ते इथे स्थायिक झाले आणि इथूनच ते कामाला सुरुवात झाली. एवढ्या याच्या गिरण्यांचा प्रभाव होता काय मुंबईच्या गिरण्यांमुळे गिरणी मालक हे पुष्कळ श्रीमंत झाले. त्या ह्याच्यामध्ये योग्य तऱ्हेने बोनस दिला नाही, योग्य तऱ्हेने पगार मिळाला नाही, परंतु त्या ठिकाणी ते काम करत राहिले आणि एकत्रित सगळे गिरणी कामगार जवळजवळ 2.5 लाख लोक होते. त्यामुळे प्रत्येक पक्षाला, प्रत्येक संघटनेला त्यांचे उपयोग होत होता. त्या गिरणी कामगारांना घेतल्याशिवाय त्यांची आंदोलनं सक्सेस होत नव्हती आणि त्यामुळे प्राधान्याने ते गिरणी कामगारांना घ्यायचे.
पण अशा ह्याच्यात गिरण्या चालत असते वेळी 1982 साली एका संघटनेने स्ट्राईक केला. हा स्ट्राईक झाला, त्या स्ट्राईकमध्ये सामान्य उलटून गेले, वर्ष उलटून गेला. जवळजवळ त्या काळामध्ये गिरणी कामगार 70,000 गिरणी कामगार बेकार झाले त्या ठिकाणी. आणि त्यापासूनच लागण लागली या गिरण्या बंद व्हायची. कारण मालकांचं काय झालं, या गिरण्या बंद करून, स्ट्राईक झाल्यामुळे बंद करून गिरण्यानं जे नफा कमावता आला मालकाला तो त्याने कमावून घेतला. कारण गिरण्या चालू ठेवून त्यांना जेवढा नफा होत नव्हता तेवढ्या बंद गिरण्यामधून नफा मिळायला लागला. कारण ह्या ज्या गिरण्या आहेत या गिरण्यामध्ये हे लोक गिरणीचे मालक हा बाहेरून कपडा उत्पादन करून घ्यायचे आणि त्याच्या कंपनीचा शिक्का त्याच्यावर मारायचे. त्यामुळे फिल्ले मिल असेल, इंडिया युनिट नंबर 1 असेल किंवा अन्य असतील गिरण्या ज्या प्रचलित होता त्या बाहेर गोडाऊनमध्ये त्यांचा माल पडून होता तो देखील संपला आणि बाहेरून बनवून त्यांनी घेतला आणि तो माल विक्री करू लागले. त्यामुळे त्यांना फायदा झाला. त्यांना गिरण्या चालवण्यापेक्षा बंद असलेलं जास्त आवश्यक होतं. समजलं की नाही. आणि त्या काळामध्ये गिरण्यांकडे कोणी लक्ष दिलं नाही, या सरकारने लक्ष दिलं नाही. या गिरण्या काय होत आहेत काय नाही. NTC ज्या गिरण्या होत्या या गिरण्या जवळजवळ इंदिरा गांधींनी बंद पडत चाललेले होते. त्यांची रोजीरोटी संपेल आणि म्हणून इंदिराजींनी या गिरण्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात घेतल्या आणि त्या गिरण्या चालवल्या. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. सरकारने लक्ष दिलं नाही असं आपण म्हणताय खरं, पण मला असं वाटतं सरकारने जाणून बुजून दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही म्हणण्यापेक्षा. कारण की या सर्व विषयामध्ये गिरणी कामगारांचं आणि त्यावेळेच्या सरकारशी साटलोटं होतं. अशा बऱ्याचशा बातम्या चालल्या, प्रचलित झाल्या आणि ते लहान मुलालाही माहिती आहे की हे सर्व करण्यामागे राजकारण्यांचा, त्यावेळेच्या राजकारण्यांचा मोठा हातभार होता आणि हे सर्व गिरणी कामगारांच्या पारड्यात कसं पडेल असा हा प्रयत्न केला गेला. जर या गिरणी कामगारांची मतं विशिष्ट नेत्याला, विशिष्ट गटाला जात होती, हे त्यावेळेला ह्या अशा अनेक गोष्टी झाल्या, आर्थिक व्यवहार झाले मोठे मोठे, हे सर्व माहिती आहे. त्याच्यामुळे सरकारचं लक्ष नव्हतं म्हणण्यापेक्षा हेतू पुरस्पर राजकारणी दृष्टीने ते दुर्लक्ष केलं गेलं, म्हणून देखील हा प्रकार पुढे चालला, वाढला. याच्या पुढच्या घटना काय सांगताय तुम्ही? नाही, ह्याच्यामध्ये हे गिरण्या ज्या बंद पडल्या त्या चालवल्या नाहीत. समजलं की नाही. आणि तसं बघायला गेलं तर आता जे घरांच्या बाबतीत जे आरडाओरड होते, बोंबमूर्ती आहे, काय घरं द्या, हे गव्हर्नमेंटने ह्याच्यामध्येच आणलेलं आहे. गव्हर्नमेंटने गिरणी कामगारांना घरं देतो म्हणून सांगितलेलं आहे. समज GRमध्येच सांगितलेलं आहे. मग त्या दृष्टिकोनाने एक लालूच दाखवली गिरणी कामगारांना, तुम्हाला घरं देतो. पण आता जवळजवळ 23 वर्ष झाली. 23 वर्षामध्ये 15,000 लोकांना घरं मिळाली. आता पहिले 1,78,000 माडा सांगत होते, त्याच्यानंतर 1,60,000 आले आणि आता सांगतायत काय 1.5 लाखावर आले. म्हणजे यांचा फिगर पण करेक्ट नाही. समजलं की नाही. गिरण्यांची घराच्या संदर्भाने लॉटरी काढली, एकेका कुटुंबामध्ये 3-3, 4-4 लोकांना घरं मिळाली. मग त्या दृष्टिकोनातून पण त्यांनी लक्ष दिलं नाही, नियोजन नाही. आजही तेच चालू आहे. समजलं. तसं बघायला गेलं तर गिरणी कामगारांना मोफत घरं मिळायला पाहिजे असं बाळासाहेब ठाकरे आणि बॅरिस्टर अंतुले सांगत होते, माजी मुख्यमंत्री. त्यांनी सांगितलं गिरणी कामगारांचं योगदान मोठं आहे. कारण राष्ट्रीय चळवळीपासून म्हणा किंवा सीमा प्रश्नासंदर्भाने म्हणा, यांचा उपयोग गिरणी कामगारांचा करून घेतला या लोकांनी. गिरणी कामगार हुतात्मे पण झाले त्याच्यात. आणि अशा परिस्थितीत गिरणी कामगाराचं योगदान मोठं असते, त्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरे सांगत होते का यांना विनामूल्य घरं द्या, हे सांगत होते. पण बाळासाहेब ठाकरे बोलले पण त्याचा विचारच कोणी केला नाही. समजलं की नाही. आता आम्हालाही सांगतात घरं नाही, की मुंबईमध्ये जागा नाही. मग या झोपडपट्टी धारकांना तुम्ही देता ना, SRMमध्ये देतात ना. मग या झोपडी धारक जे आताचे आहेत त्यांना आमचा काही विरोध नाही. त्यांनी बांधले असतील, त्यांनी आपल्यासाठी निर्माण केलं असेल घर, त्याला काय आमचा विरोध नाही.
पण आम्हाला घरं मुंबईत का देऊ शकत नाही? आज NTCकडे 121 एकर जमीन आहे, ती आम्हाला द्या ना. NTCकडे दिल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये लोकांना, सर्व गिरणी कामगार न्याय मिळू शकेल, ही परिस्थिती आहे. काय वाटतं याच्या मागचं काय कारण असेल? याला कारण म्हणण्यापेक्षा राजकारण काय असेल? राजकारण हेच आहे का गिरणी मालकांची जागा, ही जागा गिरणींची जागा जी आहे त्या भांडवलदारांना द्यायची आहे. आता किती वेळ आम्ही मागणी केली, मोहन रावलेतर्फे आम्ही दिल्लीमध्ये पण मागणी केली, समजलं की नाही, बऱ्याचशा पंतप्रधानांकडे पण आम्ही मागणी केली, परंतु त्या दृष्टिकोनातून आम्हाला न्याय मिळाला नाही. कोर्टापर्यंत गेलेले आपण नाही, आम्ही किंवा इतर संघटना जातातच आहेत. आजच वर्तमानपत्र सामनामध्ये आलेलं आहे, समजलं की नाही. ही बॉम्बे डाईंगची जागा जी आहे त्या या संदर्भाने त्यांना जागा मिळाली पाहिजे. बाहेरच्या लोकांना तिकडे आणून तुम्ही जागा कशी काय देता? आणि पहिला ज्यावेळेस ही घरकुल योजना आणली त्यावेळेस त्यांनी सांगितलं ज्या मिलमध्ये कामगार असतील, म्हणजे ज्या मिलचे कामगार असतील त्यांनाच ती घरं दिली जातील. पण आता ती परिस्थिती राहिली नाही. निरनिराळे कायदे कानून वगैरे जे सरकार येईल ते कायदे कानून बदलत आहेत, समजलं की नाही. आणि त्यामुळे आजची जी कोर्टात गेलेली जी हे होती, केस होती, ती अतिशय चांगली आहे, लोकांना न्याय देणारी आहे. आता आमची मिल जी आहे, मी ज्या इंडियन मिल नंबर 1 मध्ये मी काम करत होतो, ह्या मिलमध्ये जवळजवळ 37 वर्ष मी काम केलं, 37 वर्ष. त्या गिरणीची जागा 19 एकर. 19 एकर जागा असतेवेळी त्या गिरणीला द्यायची नाही, आणि मग ती जागा जी मोकळी आहे ती कोणाला द्यायची आहे, समजलं की नाही. त्या ह्याच्यामध्ये आता आमच्याकडे एक तुम्हाला मी लिस्ट दाखवीन ह्याच्यामध्ये. तर ह्या ह्याच्यामध्ये काय केलं, मध्यंतरीच्या काळामध्ये 4 गिरण्या जॉईंट व्हेंचरमध्ये घेतल्या. इंडिया युनायटेड मिल नंबर 1, गोल्डमोर, न्यू सिटी आणि ही अपोलो मिल, ह्या 4 गिरण्या जॉईंट व्हेंचरमध्ये घेतल्या. त्या जॉईंट व्हेंचरमध्ये निर्णय तिथे उद्योग खोलणार आणि त्या उद्योगामध्ये गिरणी कामगारांच्या मुलांना, आणि गिरणी कामगार जर काम करत असेल तर त्याला त्या ठिकाणी कामाला घेतलं जाणार अशा तऱ्हेचे जाहीर करण्यात आलं. पण त्या गिरण्यामध्ये एकही कामगार बाहेरचा गिरणी कामगार घेतलेला नाही. हा माझ्या इंडिया युनायटेड मिलमध्ये 1 नंबरमध्ये फॅक्टरी काढली होती, म्हणजे गारमेंट, रेडीमेड गारमेंट. तर त्या दृष्टिकोनातून लोकांना काहीतरी कामं मिळतील, पण काम मिळणं ते आज बंद आहे. ते जे प्रोजेक्ट काढलं होतं ते बंद आहे, समजलं की नाही. आणि ह्या जॉईंट व्हेंचर मिलमध्ये ह्या लोकांनी जी स्कीम आणली, ह्या स्कीमद्वारे मिलमध्ये ज्या असणाऱ्या मशिनरी आहेत त्या मशिनरी बाहेर गेल्या. त्याचा फायदा ज्यांनी ते खरेदी के, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, डाव काय वाटतो तुम्हाला हा, की ह्या सगळ्या जमिनी उपलब्ध आहेत परंतु सरकारची इच्छाशक्ती होत नाही की या ठिकाणी घरं बांधून देण्यात यावी, म्हणजे तुमच्या सर्व गिरणी कामगारांचा प्रश्न सुटेल. आता तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला, एका घरात कोणाकोणाला 4-4 सदनिका मिळालेल्या आहेत, ते चुकीचं नियोजन झालेलं आहे. म्हणजे याबद्दल काय सांगू शकाल तुम्ही? नाही, चुकीचं नियोजन, आम्ही तक्रार देखील केलेली आहे. हे काय होतं आता, जमिनी असून सुद्धा काय नाही होत, काय वाटतं कारण काय याच्यावर? ते गव्हर्नमेंटचा हाच हेतू आहे ना, काय उद्योगपती बाहेरच्या भांडवलदारांना द्यायचं, समजलं की नाही. आता तुमच्या किती संघटना आहेत, म्हणजे माझं ज्ञान कदाचित अपुरं असावं, अशा मुंबई महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईत विशेषतः किती संघटना आहेत आपल्या? आपल्या म्हणजे आपल्यासारख्या संघटना, सगळ्या संघटनांची ही मागणी तर एकच असणार आहे. हां, असं तर नाही ना, गिरणी कामगार सेनेची वेगळी, इतर संघटनांची वेगळी, असं तर नाही आहे ना? असं नाही, पण त्या ह्याच्यामध्ये काय माहिती आहे, प्रत्येकजण वेगवेगळी पॉलिसी यूज करतो. त्यामुळे कोण बोलतो गिरण्यांची जागा आम्हाला द्या, कोण सांगतो देऊ नका, तिथे उद्योग चालू करा. कोणते उद्योग? हे निरनिराळे उद्योग. त्या ह्याच्यामध्ये गिरण्यांची जमिनी जी आहे ती याला लोकांना बेकारी दूर करण्यासाठी द्या, अशा दृष्टिकोनातून प्रयोजन करा. पण
ज्यावेळेस इंदिराजींनी हे राष्ट्रीयकरण केलं ते निव्वळ गिरणी कामगारांची कुटुंब उपाशी नाही, राहतील. पण मुद्दा असा आहे की आता उद्योगधंदा निर्माण करा असं म्हणण्यापेक्षा आता आपलं वय काय झालं, आता म्हणजे आता तेवढी ताकद राहिली नाही. 75-80 वयाचे वयोवृद्ध व्यक्ती आता नोकरी करू शकत नाहीत, काम नाही करू शकत. मग आता त्यांना रोजगार देऊन कसं काय करणार? नाही, मुंबई त्यांच्या मुलांना द्या ना, हे गव्हर्नमेंटने हा, पण जाहीर केलं. दरवेळेला असं गरजेचं नाही की त्या गिरणी कामगारांच्या मुलांना त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या रोजगाराची गरज आहे. कुठेतरी ते सेटल देखील असतील. नाही, मूळ गिरणी कामगारांचा विषय बाजूला राहतो ना, त्यांच्या घरांचा विषय म्हणजे असं म्हणायचं आहे ना. म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या संघटनांमध्ये एकमत नाही आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या मागण्या असल्यामुळे ही वाताहत होते असं नाही. माझं असं मत आहे, या दर म्हणजे ह्याला मोसमाला एक नवीन ट्रेड युनियन उभी होते. अच्छा. तर त्यामुळे एवढ्या युनियन झाल्या आहेत, त्यांची ताकद विभागली गेली आहे. त्यामुळे एकत्र येत नाही आणि न्याय मिळू शकत नाही. ह्या सगळ्या संघटना एकत्रित होत्या पहिल्या, सगळ्या संघटना म्हणजे नावाकडच्या बाई त्या खाडीलकर मॅडम, हा ती बाया त्या होत्या, राष्ट्रीय संघ होते, समजलं की नाही, गिरणी कामगार ट्रेड युनियन होती, कामगार आघाडी होती, गिरणी कामगार सेना होती, गिरणी कामगार सभा होती, अशा अनेक संघटना होत्या. ह्या संघटना त्या घराच्या किमतीवर फुटल्या. म्हणजे घराची किंमत 7.5 लाख रुपये या लोकांनी ठरवली गव्हर्नमेंटने. त्याला पाठी काही संघटनांनी दिला. मी आता त्यांची नावं घेत नाहीत, आपल्याला वाद घालायचे नाहीत. त्या संघटने 7.5 लाखाची किंमत गव्हर्नमेंट ठरवली, त्याला पाठिंबा दिला. तर 3 संघटना बाजूला झाल्या आणि बाकीच्या 6 संघटना, त्याच्यामध्ये श्रमिक कामगार आहे, गिरणी कामगार सेना आहे, गिरणी कामगार ट्रेड युनियन आहे, गिरणी कामगार सभा आहे, अशा 6 संघटना बाजूला झाल्या. त्यांचं पण कार्य अजून चालूच आहे, समजलं की नाही. आणि त्यामुळे फाटाफूट झाली तिकडेच. त्या फाटाफुटीमुळे आता त्या गव्हर्नमेंटच्या सान्निध्यात राहत गेलं. 2-2.5 हजार घरं दिली, काहींनी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता 1.5 लाखाच्या वर कामगार आहेत, त्यांना 1-1.5 लाख म्हणजे तुम्ही 2,500 3,000 घरं देऊन कसं काय चालेल? हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. तिथे पण कुठेतरी सरकारी हस्तक्षेपामुळे कुठेतरी राजकारण करून तिकडे त्या संघटना फोडाफोडीचं काम सुरू केलं असं म्हणायला काय हरकत नाही ना? काय हरकत नाही. आता त्या कोणी फोडले, कसे फोडले, काय फोडले हे पण माहिती आहे. पण आपण वाद घालू इच्छित नाही. सगळ्या संघटनांनी एकत्रित व्हावं आणि तो लढा द्यावा, हा आमचं गिरणी कामगार सेनेचं मत आहे. पण एकत्र येत नाहीत ना, काहीतरी कारणं सांगून बाजूला जातात. एकत्र या म्हणजे त्या पहिल्या फुटल्या ना, त्यांच्याशी पण मी कॉन्टॅक्ट केलं होतं, समजलं की नाही. पण त्यांनी नकार दिला एकत्र यायला. खवणेकर साहेब, एक छोटासा प्रश्न आहे. गिरणी कामगार सेनेचे आपण सेक्रेटरी आहात, कुठेतरी आपण ताकद हिंमत हरल्यासारखे जाणवता. काय कारण आहे? म्हणजे असं तुमच्यातलं जे ॲग्रेशन दिसत नाही. ही एक गिरणी कामगार सेनेबाबत ऐकलेलं ही एक आक्रमक संघटना होती आपली. आज त्यांच्या जनरल सेक्रेटरीशी आम्ही बोलतोय. कुठेतरी मानसिक खच्चीकरण झालंय का आपल्यासारख्या लोकांचं? मानसिक खच्चीकरण म्हणजे आता मला सांगा, 23 वर्ष लढा देत आहेत. ज्या संघटना लढा देतात त्यांच्याबरोबर गिरणी कामगार गावावरून यायचे. गावावर 23 वर्ष येऊन बिचारे खर्च करून दमले. त्याच्यामुळे त्यांच्यात एक निष्क्रियता निर्माण झालेली आहे. ते आमच्या संघटनेचं असं नाही, प्रत्येक संघटनेचं वस्तुस्थिती आहे. गिरणी कामगारांची म्हणजे यायचे ते येत नाहीत. आज मुंबईमध्ये 81,000 गिरणी कामगार आहेत, पण आंदोलनाला त्यांना बोलवल्यानंतर ते येतच नाही. कदाचित ते कामावर राहिले असतील किंवा दुसरा उद्योग काहीतरी करत असतील, पण आंदोलन म्हटलं ते यायला तयार नाहीत. बरेचदा खवणेकर साहेब, असा एक प्रश्न येतो आणि याच्याबद्दल वारंवार चर्चा असते. या गिरणी कामगार मात्र गरीब राहिले, मात्र गिरणी कामगार संघटनेचे नेते मात्र भरपूर श्रीमंत झाले. हे कसं काय घडत गेलं? तुमच्या बाबतीत हा प्रश्न नाही आहे, तुम्हाला आम्ही जवळून ओळखतो, ह्या लोरपरा विभागातच तुम्ही राहता. मला जरी हा प्रश्न विचारला तरी मी तुम्हाला सांगेन, माझी प्रॉपर्टी वगैरे काय असेल, कोणाला वाटत असेल ती त्यांनी घेऊन जावी, समजलं की नाही. म्हणून म्हटलं आधीच क्लिअर केलं, तुमच्या बाबतीत हा प्रश्न नाही. परंतु असं वारंवार चर्चा नाक्यावर असतात, गिरणी कामगार संघटना चालवणारे नेते मात्र गडगंज श्रीमंत झाले. कसे? अजूनही आहेत.
काही त्या ह्याच्यामध्ये गिरण्यांचे हे जे लॉटरी फुटते त्या अनुषंगाने कोण विक्री करत असेल घर तर ते घेतात आणि तो धंदा करतात. समजलं की नाही. तर हे खराब आहे. गिरणी कामगारांचं घर घ्यायचं आणि विक्री करायचं हे खराब आहे. त्या दृष्टिकोनात त्यांनी करू नये. समजलं की नाही. आणि 7.5 लाख रुपये किंमत ठरवली ना त्या कॅगने रिपोर्ट दिला होता 5,22,000 एक्स्ट्रा वसूल केले गिरणी कामगारांकडून. त्यावेळेस कॅगने रिपोर्ट दिला होता. मग 7.5 लाख या लोकांनी घेतले म्हणजे विचारलं. त्यावेळेस बांधकामाचा खर्च 2.25 लाख रुपये होता. समजलं की नाही. बांधकामाचा खर्च. आणि आज 9.5 लाख घेत आहेत. 9.5 लाख सांगतायत. 9.5 लाख द्या तुम्ही घराची किंमत. मध्यंतरीच्या काळाची तुम्हाला आठवण करून देईन. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे झाले. उद्धवसाहेब ठाकरे माडानी या गिरणीची 9.5 लाख रुपये किंमत जी होती ती त्यांनी 18 लाख केली माडाने. त्यावेळेस आम्ही तातडीने अजय चौधरी आमदार अजय चौधरी साहेबांना भेटलो. त्यांना मुख्यमंत्री साहेबांकडे घेऊन गेलो. तिथल्या तिथे ऑर्डर त्यांनी दिली. हे 9.5 लाख रुपये पूर्वीचे जे 9.5 लाख होते ते 9.5 लाखात ठेवा. समजलं की नाही. तर तशा तऱ्हेने तातडीने त्यांनी निर्णय घेतला आणि ते पुढच्या निर्णयासाठी आम्ही त्यांची वाट बघत होतो. कारण हे चाललं आहे एक प्लॅन नियोजन करा आणि सगळ्या गिरणी कामगारांना कशी घरं देता येतील ह्याचं नियोजन कराने सगळ्या गिरणी कामगारांना घरं द्या असं काहीतरी नियोजन करा असं आम्ही पत्र पण उद्धवजींना दिलं. उद्धवजी मुख्यमंत्री पदावरून या लोकांनी विरोधकांनी हे केलं आणि ते पायउतार झाले. पण त्यांची भावना हीच होती काय बाळासाहेबांच्या मनामध्ये गिरणी कामगार न्याय द्यायचा आहे आणि मी म्हणून त्यासाठी गिरणी कामगार न्याय द्यायचा कुठच्याही पैसे मागे हटणार नाही असं त्यांचंही मत आहे. समजलं की नाही. अशा तरचं हे झालं असो. आणि एक आता ज्या गिरण्या आहेत मुंबईमध्ये 3 गिरण्या चालू होत्या लॉकडाऊनच्या पूर्वी. लॉकडाऊनपूर्वी 3 गिरण्या चालू होत्या. तर ह्या चालू असणाऱ्या गिरण्या त्या लॉकडाऊननंतर पण चालवल्या नाहीत. लॉकडाऊननंतर पण चालवल्या नाही. तर त्या गिरण्या चालवण्यासाठी आम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न केले पण गव्हर्नमेंटनी काय चालवलं नाही. आणि हे केंद्र सरकारकडे असल्याने त्यांच्याकडून ऑर्डर यायला पाहिजे अशा तऱ्हेचं एक त्यांचं नियोजन आहे. आणि केंद्र सरकारच्या म्हणजे हे राष्ट्रीयकरण केल्यामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीयकरण केलं आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे ताबा आहे. मग लॉकडाऊननंतर सगळ्या फॅक्टरी कंपन्या चालू झाल्या मग गिरण्या का चालल्या नाहीत. तुमच्या या विषयाला अनुसरून आता या नव्याने आलेल्या सरकारबद्दल किंवा या सरकारकडे तुमच्या काय मागण्या असतील आणि त्या पूर्ण होतील का. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बोला. याच्यापूर्वी पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस पण त्यांच्याकडे बंगल्यावर आम्ही जाऊन भेटलो होतो. त्यांना पण आमचं म्हणजे आमच्या सगळ्या संघटनेतर्फे ज्या संघटना होत्या त्याच्यातर्फे नियोजन आम्ही दिलेलं होतं म्हणजे निवेदन दिलेलं होतं. पण त्या ह्याच्या काळात पण काही कुठच्या गिरण्या चालल्या नाहीत. समजलं की नाही. नियोजन नाही. आपण आता घरांचा पण प्रश्न घेतोय त्याबद्दल काय तुमचं फडणवीस सरकारकडे किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस आमचं देवेंद्रजी फडणवीस आमचं एकच आहे का तुम्ही काही करा. 23 वर्ष गिरण्यांचा प्रश्न चालू आहे. बाकीच्यांचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ मिळतो किंवा त्यांना वेळ देता मग आम्हाला का देऊ शकत नाही. गिरणी कामगारांना का देऊ शकत नाही. झोपडपट्टी धारकांना निरनिराळ्या तऱ्हेचे स्कीम आखता आणि त्यांना तुम्ही घरं देता त्यांना आमचा विरोध नाही पण आम्हाला द्या ना. मुंबईमध्ये ज्यावेळेस हा कायदा काढला 1/3चा त्या 1/3च्या कायद्यानुसार गिरणी कामगारांना घरं म्हणजे कित्येक कंपन्यांनी जागा दिली पाहिजे पण ती जागा या लोकांनी दिलेली नाही. आणि हे सरळ गव्हर्नमेंट सांगते आमच्याकडे जागाच नाही. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. एक वेगळा प्रश्न विचारतो. जर त्यावेळेला संप घडला नसता आणि ह्या गिरण्या चालूच राहिल्या असत्या तर आज 2024 सालापर्यंत आज परिस्थिती वेगळी असती का जशी आता झाली तशीच
नाही. घडली असती? काय वाटतं तुम्हाला? नाही, गिरण्या चालू असतं तर काय हे संपाचा वगैरे काय प्रश्नच येत नव्हता. नाही, पण आपला मगाशी पण प्रश्न झाला की या गिरण्या लॉसमध्ये होत्या आणि मग गिरणी मालकांना पण ह्या स्वतः बंदच करायच्या होत्या, त्यांना त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. म्हणजे तुम्ही म्हणालात प्रोडक्शन कॉस्ट जास्त होती म्हणून ते रेडीमेड दुसरीकडून बनवून इथे त्याच्यावरती शिक्के मारून तो माल विकण्यामध्ये त्यांना जास्त रस होता. परंतु तरी देखील गिरणी कामगारांनी संप केला नसता, तो भला मोठा जो संप झाला तो झालेला नसता, तर आज मुंबईत ही परिस्थिती काय असते? संप झाला नसतं तर कित्येक गिरण्या चालू राहिल्या असत्या, लोकांना रोजंदारी मिळाली असती. समजलं की नाही? सरकारी गिरण्या तर चालूच होत्या, त्याचा काही प्रश्नच येत नव्हता. आणि म्हणून ज्या गिरण्या बंद होत होत्या, खाजगी गिरण्या बंद होत होत्या, त्यामुळे लोकांना रोजंदारी मिळत होती, त्या लोकांना न्याय मिळत होता. तुमचा एक तुमच्या युनियनच्या अंतर्गतच प्रश्न, दत्ता सामंत यांची भूमिका योग्य होती का अयोग्य होती? अयोग्य होती. दत्ता सामंतनी संप केला पण पुढे संप कशा तरी न्यायचा आणि कुठे मिटवायचा त्याचं नियोजन नव्हतं. या संपासंदर्भाने आणखी एक आठवण मी सांगेन. बाळासाहेब ठाकरे यांनी दत्ताजी साळवींच्या घरी मिटिंग घेतली. या गिरण्यांच्या होते, संप चालूच होता, 6 महिने उलटून गेलेले होते. तर बाळासाहेबांनी आमचं पण म्हणजे युनियनचं पण मत विचार घेण्यासाठी आम्हाला बोलवलं होतं आणि ह्याचे सेनेचे जे नेते होते सगळे त्यांनाही बोलवलं होतं. त्यावेळी बाळासाहेबांनी पहिला प्रश्न केला, या संपामध्ये आपण काय करायचं? बोला आपण काय करू शकत नाही, कारण आपण जर त्याच्यात आता हस्तक्षेप केला, लोकांना सांगितलं तुम्ही कामावर जा, लोक जाणार नाहीत, मग संप कोडीगिरीचा आपल्यावर आरोप होईल. त्याच्यापेक्षा हा संप मिटवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयोजन करावं असं मी सांगितलं साहेबांना. तर काय करायचं आपण? तर या संदर्भाने संप ज्याने पुकारला आहे त्याला भेटणं योग्य आहे. त्यांनी जी मान्यता दिली तर आपण दत्ता सामंतने आपण एकत्रित आल्यानंतर गिरणी कामगार निश्चित न्याय मिळेल. समजलं की नाही? ते बाळासाहेब त्यालाही मान्य केलं आणि बाळासाहेबांनी एक वेळ नव्हे तर 3 वेळ दत्ता सामंतांची भेट घेतली. पण बैठकीला होय म्हटल्यानंतर मग माघार घ्यायचे दत्ता सामंत. आणि त्यामुळे मग परत बाळासाहेबांनी त्याच्याकडे पाठवण्याचा काही प्रश्नच येत नाही किंवा जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. समजलं की नाही? तर अशा तऱ्हेचं हे प्रत्येकाचे तुम्ही मगाशी बोललात ना, ह्या पुढाऱ्यांचं निर्णय काय प्रयोजन असते, त्या दृष्टिकोन त्याचं. दत्ता सामंत वाईट आहे माणूस असं आम्ही म्हणत नाही, चांगलं, पण नियोजन करण्यात चूक झाली. त्यांची झालेली हत्या ही देखील गाजली. एकदा बॉम्बस्फोट करून त्यांना मारण्याचा प्रयत्न केलेला, त्याच्यानंतर त्यांची हत्या झाली. याबद्दल काय सांगू शकाल? नाही, असं आहे, दत्ता सामंत हे जे नेते होते ते दत्ता सामंतच्या नेत्याचे हे कसं होतं, घुसायचं तर एकदम परफेक्ट शेवटपर्यंत घुसायचं, मागणी करायची शेवटपर्यंत करायची, अतोनात पगारवाढ करायची, बोनस वाढ करायची. या दृष्टिकोनातून ते जे प्रयोजन होतं, त्यांचे अनेक दुश्मन असतील, पण त्या दुश्मनाशी आमचा काय संबंध नाही. तो विषय नाही. हा चर्चेतला विषय, हा गिरणी कामगारांच्या एका आयुष्यात घडलेले हे किस्से आहेत. आपण त्याचा उजाळा देण्यासाठी म्हणून हा प्रश्न विचारला. असाच अजून एक प्रश्न आपल्या इथेच लोरपरामध्ये फिनिक्स मिल आहे. या फिनिक्स मिलमध्ये देखील संप होता आणि असं म्हटलं जातं शिवसेनेने चंद्रकांत भाई खोपडे यांच्या माध्यमातून हा संप फोडायला लावला. काय सत्यता आहे? हे मी ऐकलेली गोष्ट आहे, खरं आहे का खोटं आहे माहीत नाही, तुम्ही सांगा. नाही, हे चंद्रकांत खोपडे वगैरे याचा काय संबंध येत नाही. समजलं की नाही? तसं बघायला गेलं तर हे जे बाहेरचे गँगवार वगैरे जे चालते ते अशा लोकांना जवळ करतातच, पण या दृष्टिकोनातून त्यांनी काय हे केलं असेल असं मला वाटत नाही. समजलं की नाही? कारण मुळातच ज्या संघटनेच्या आधिपत्याखाली ती मिल चालत होती त्यांनी ते करणं गरजेचं होतं ना. त्यांनी का केलं नाही? समजलं की नाही? आणि त्यांना काही नवीन नव्हते, चंद्रकांत खोपडे वगैरे त्यांना काही नवीन नव्हते, ते करू शकले असते ना. असो, हा घरकुलाचा किंवा आपल्या घरांचा प्रश्न आहे. सरकार याकडे लक्ष देत नाही आहे. अनेक सरकारं चेंज झाली, तुम्ही स्वतः 35 वर्ष या पूर्ण संघर्षात आहात. काय वाटतंय
हे सरकार आता स्थापन झालेलं सरकार हे जरा वेगळं आहे, फार मोठ्या मताधिक्याने आलं आहे, मोठी मेजॉरिटी आहे. काय वाटतं, एकदा शब्द टाकल्यानंतर होईल तुमचं काम? आता त्या दृष्टिकोनातून मी जाहीर मत प्रकट करणं चुकीचं आहे. तरी देखील मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे नवीन फडणवीस साहेब झालेले आहेत त्यांना हा गिरणी कामगारांचा या गिरण्यामध्ये काय चाललं आहे, गिरण्या कशा लॉस गेल्या, काय गेल्या याची पूर्णत्वाने माहिती आहे आणि गिरणी कामगार कशा तऱ्हेचे अन्याय होतात हे पण माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी लक्ष घालावं आणि सरकारने नियोजन करून सर्व गिरणी कामगारांना घरं द्यावीत अशी आम्ही त्यांना विनंती करू. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बाळ खवणेकर गिरणी कामगार सेनेचे सेक्रेटरी यांनी मागणी केलेली आहे. असं भाजपला वारंवार हिणवलं चिडवलं जातं, हे भटजी आणि शेटजींचं सरकार आहे. आता फडणवीस यांनी हे दाखवून देणं देखील गरजेचं आहे की ते खरोखर भटजी आणि शेटजींचे आहेत का ह्या सर्वसामान्य गोरगरीब गिरणी कामगारांसाठी काम करणारे एक सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री आहेत. हे पाहणं येत्या 5 वर्षात गरजेचं आहे. येत्या 5 वर्षात या गिरणी कामगारांना न्याय मिळावा ही यामागची साधक बाधक अपेक्षा आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.